कितीही दिवस माहेरी राहिलं तरी आपलं मन काय भरत नाही आणि 4 दिवस कसे भुरकन निघून जातात ना हे सुद्धा कळत नाही. पण शेवटी आपल्याला जावंच लागतं. आज आम्ही निघालो होतो सासरी जाण्यासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घराचं बांधकाम सुरू आहे. आधी तर आम्ही तिकडंच गेलो होतो आणि येताना मी एक टरबूज घेऊन आले होते फ्रीजमध्ये गार करून. आता हेच पोरांना द्यायचं चालू होतं. पोरं उन्हामध्ये काम करत होते. म्हणलं चला तुम्हाला टरबूज पार्टी देऊन टाकते. आमचे सगळेच मिस्त्री माझे भाऊ लागतात. ते यंग जनरेशनचे आहेत पण त्यांची एक चांगली गोष्ट कमी वयातही ते कष्ट करतायत. तसं तर कुठलंही काम छोटं नसतं. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं असतं. प्रत्येकानेच जर नोकरी केली, वेगळं काहीतरी केलं तर हे काम तरी कोण करणार ना? आपली घरं तरी कोण बांधणार ना? आता जाऊ द्या जोक पार्ट. त्यानंतर आहे ना आम्ही त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेतली होती. आता माझा उपवास होता म्हणून मी नाही खाल्ली. सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि गावाकडे उन्हाळ्यात एवढ्या वाळवटी असतात की नाही सगळं काही उडून जाताना दिसतं. त्यानंतर आहे ना पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आहोंनी एक टँकर बोलवलं होतं पाण्याचं. त्यानंतर आमची निघण्याची वेळ झाली होती. आम्ही शेतामध्ये गेलो होतो. तिकडनं मी थोड्याशा कैऱ्या घेतल्या. असा होता आजचा दिवस. भेटू परत. बाय.